आणि आजी मी आली आलो. माझी चिमणी. सिद्धेश आणि प्रतीक पण आलेत कालच. म्हणजे प्रशांत मामा पण आलाय. हो. ये! आजी मी पटकन जाऊन आले. अगं कुठे? पटकन आजीला भेटून आले. अगं जुई, अक्षयला पण भेटून ये, तो कालच तुला विचारत होता. बाळू काकाची कुल्फी एक नंबर. अरे उद्या पण खाऊया. आजी बोलेल रोज रोज खाऊन आजारी पडू. अरे उद्या पण द्या ना आपल्याला. प्रशांत मामा आहे ना. जुई जुई ना. अक्षय परत जागा वगैरे विकत घेतेस की काय? नाही रे, मुंबईवरून येते आदितीकडे कधी कधी, पण खरं कारण ना ही वाडी आणि जागाच आहे. ही निदान लांबून तरी बघायला मिळावी ना, म्हणून येते मध्ये मध्ये. खरंच आपला अख्खा मे महिना याच तर वाढीत जायचा. एवढं काय रे प्रतीक? ए चल रे प्रतीक. गप रे अक्षय. थळ्याच्या काठावर हसू पडलं, छप छप पाय माती भिजली, चढत्या ओल्या केसात पाणी, हातात हात सगळे. अरे मी नेहमी इथे यायचे, पण तू कधी दिसलाच नाहीस. मी घरी पण जाऊन आले, पण घर पण बंद होतं. अगं मी जॉबसाठी असतो बँगलोरला अच्छा. आणि आई बाबा असतात दादाकडे पुण्याला. हा. अरे अक्षय, झाडावर चक्क कैऱ्या तशाच आहेत. आत्ताच्या मुलांना मोबाईल मधनं वेळ असेल तर ना. हे तुला आठवतंय आपण सावंत काकांकडे कैऱ्या तोडायला जायचो? हो, दादाने तर आपल्याला पकडलंच असतं तेव्हा. हे कोण आहे तिकडे? या मुलांनी वैताग दिलाय नुसता. सुट्टे ह्यांना काय पडल्यात, आंब्यांच्याच पाठी लागलेत. अरे पण आपण कैरी आणल्या, पण चुरी कुठून आणायची? टेन्शन नॉट. आजीचं लक्ष नसताना मी चुरी आणली. मीठ मसाल्याचं काय? माझ्या घरून मी मीठ मसाला आणलाय. ढॅंटळॅन. खरंच काय दिवस होते रे ते.
ए अक्षय, उद्या मी बीचवर जाणार आहे, येशील ना? हा येईन ना. अजूनही समुद्रातलं तितकंच आवडतं. पहिल्यापेक्षा पण खूप जास्त. समुद्राचं कसं असतं बघ ना, इतक्या सुंदर शंख शिंपल्या तो स्वतःच्या तळाशी ठेवतो, स्वतःच्या जवळ, आणि नको असलेला कचरा तो किनाऱ्यावरती सोडतो. माणसांना पण जर असं करता आलं तर किती बरं होईल ना. ते कसं काय? म्हणजे बघ, ज्या आठवणी आपल्याला त्रास देतात त्या अशा सोडून द्यायच्या, आणि ज्या आठवणी आठवल्यानंतर आपल्याला आनंद होतो त्या फक्त आपल्या जवळ ठेवल्या तर. पण तुम्ही ती जागा का विकली? श्रीकृष्णाने दुर्योधनाला खूप समजावलं, पण त्याने ऐकलंच नाही. सगळं राज्य त्यालाच हवं होतं. मग पुढे काय झालं? मग खूप मोठं युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला. का विकली, कशासाठी विकली हा विषयच वेगळा आहे. पण ज्यांनी विकली आहे ना, त्यांनी फक्त त्या जागेचा सौदा नाही केलाय, त्यांनी आमच्या बालपणीच्या कितीतरी आठवणींचा सौदा केलेला आहे. अगं माझ्या आईने पण तुझ्या आजीला विचारलं होतं, पण त्या काहीच म्हणाल्या नाहीत, रडत होत्या. अरे ती जागा जेव्हा विकत घेतली ना, त्यात आजीचे दागिने, पैसे सगळं वापरलं, आणि जेव्हा ती जागा विकली तेव्हा फक्त तिला सांगितलं. त्या जागेवरचं प्रत्येक झाड ना तिने तिच्या मुलासारखं वाढवलेलं आहे. पण कितीही नाही म्हटलं ना, पुरुष प्रधान संस्कृती ही डोकं वर काढतेच. अगं तुला माहितीये, परत ती जागा विकायला काढली. काय सांगतोयस? काय किंमत बोलतोय? करोडो. लाखाला विकलेली जमीन लगेच करोडोला झाली. अगं तेच आहे ना जुई, मी बघतोय ना आता माणसं स्वतःच्या जागा विकून बाहेर गेलेत, आणि तेच मुलं आता त्यांच्या नातवंडांना घेऊन इथे फिरायला आलेत. इथल्या जागा विकून तुम्ही तिथे गेलात आणि फिरण्यासाठी परत इथे येत आहे. तेच तर रे, पूर्वजांच्या जमिनी ना विकणं सोपं आहे, पण परत त्याच जमिनी विकत घेणं अशक्य.